धनंजय मुंडेंच्या दबावामुळे माझ्या आईने आत्महत्या केली असा गंभीर आरोप करुणा शर्मा मुंडे यांनी केलाय। तर धनंजय मुंडेंनी करुणा यांच्या ड्रायव्हरची हत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 156 नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे। आयबीपीएस किंवा टाटा संस्थेमार्फत पारदर्शक नोकरी भरती केली जाणार अशी भूमिका सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे। जात गणनेची मागणी 35 वर्षांपासूनची मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। आम्ही जनगणना करण्याची मागणी कोर्टात देखील केली, केंद्रातही केली आहे, भुजबळांची माहिती। शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानं भाजपनं तातडीनं बैठक घेऊन स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केलं। युतीत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ राज्यात पहिला ठरला। मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर मग का मंत्रिमंडळात राहावं? मंत्र्यांचा राग असेल तर मंत्रिमंडळात का राहावं? मंत्रिमंडळात राहून मंत्र्यांच्या निर्णयाला विरोध म्हणजे दुटप्पीपणा। नेतृत्व करणाऱ्या लोकांचा राजकीय बुरखा समोर आलाय असं म्हणत अंबादास दानवे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे। आमदार संजय गायकवाड यांनी अगोदर माझ्याकडे डिपेंडर गाडी घेतल्याचा आरोप केला होता, मात्र आता 3 कोटींची गाडी बुलढाण्यात दाखल झाली, ती कुणाची आहे चौकशी करा अशी मागणी माजी आमदार भाजप नेते विजयराज शिंदे यांनी केली आहे। राहुल गांधी यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात। राहुल यांच्या या ट्विटवर अमेरिकी गायिका मेरी मिल्बेन संतापली आणि म्हणाली, ट्रम्पला मोदी अजिबात घाबरत नाही, मोदींकडे दूरदृष्टी आहे। राहुल, तुमच्याकडे ना दूरदृष्टी आहे ना बुद्धी। राहुल यांच्याकडे भारताचा पंतप्रधान होण्याची बुद्धी नाही असं तिने म्हटलंय। दिवाळीनिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातवंडांसोबत फटाक्यांची खरेदी केली आहे। नागपुरात गडकरी त्यांच्या नातवंडांना घेऊन फटाके खरेदी करण्यासाठी स्वतः दुकानात गेल्याचा व्हिडिओ समोर आलाय। आजोबांसोबत फटाके खरेदी केल्याचा आनंद नातवंडांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। गडचिरोलीतील स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच महायुतीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आता प्रत्यक्ष मैदानात आमने-सामने आलेत। चामोर्शीत झालेल्या जनकल्याण यात्रेत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी युतीवर थेट हल्लाबोल करत युती नसेल तर आम्ही स्वबळावर लढणार अशा सूचकपणे इशारा दिलाय। लांब पल्ल्याच्या 2 गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवलीत थांबा मिळणार आहे। याबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले। एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आणि एर्नाकुलम अजमेर मरुसागर एक्सप्रेस यांना सिंधुदुर्गात थांबा मिळणार आहे। राज्य महिला काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे। यात यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची राज्य अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे, तर सांगलीच्या शैलजा पाटील, नागपूरच्या सुनीता गावंडे यांची सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज झाली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात विशेष आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला श्रीकांत शिंदेंसह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत। नागपुरात महाज्योतीची 7 मजली इमारत आणि 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन पार पडेल। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते उपस्थित राहतील। धुळे जिल्ह्यातील कृषी सिंचन, पुनर्वसन, शिक्षण, अतिवृष्टी यातील प्रलंबित प्रश्न सोडवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले। गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांना हृदयविकाराचा झटका आलाय। गोंदियातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दिवाळी साजरी करण्यासाठी 18 ते 26 ऑक्टोबरपर्यंत लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील